आज वाचन करत असताना असं एक महत्त्वपूर्ण वाक्य माझ्या डोळ्याखालून गेलं, ते म्हणजे या युगात वेगाला जितके महत्त्व आहे त्याहूनही अधिक महत्त्व आहे ते म्हणजे संयमाने पावले टाकणाऱ्या गतीला। तर याचे एक उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे थॉमस अल्वा एडिसन। थॉमस हा जेव्हा शाळेत जात होता तेव्हा त्याला कमी मार्क पडले म्हणून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं, कारण तो शाळेच्या दृष्टीने शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय ढ विद्यार्थी होता। कदाचित त्यांना तेव्हा ठाऊक नव्हते की मोठा होऊन हा केवढा मोठा शास्त्रज्ञ बनेल। तो कुठल्या दर्जाचा शास्त्रज्ञ आहे याची त्यांना साधी चाहूलही लागली नव्हती, म्हणून त्याचा शास्त्रज्ञ होण्याचं थांबलं नाही की त्याने जो बल्बचा शोध लावला तो शोध लागणंही थांबलं नाही। जर त्याच्या शैक्षणिक कुवतीनुसार त्याची बुद्धिमत्ता गुणवत्ता ठरली असती तर तो आज शास्त्रज्ञ होणं शक्य झालं असतं का? हजारोंच्या संख्येने शोध लावणारा अल्वा एडिसन एका ठिकाणी एक सुंदर वाक्य म्हणतो, ते म्हणजे माझ्या 9999 प्रयोगातून हे सिद्ध झालंय की त्या प्रयोगामुळे बल्ब होऊ शकत नाही, पण म्हणून मी केलेले प्रयोग अयशस्वी होते असं पण नाही। तो लागलेला प्रत्येक शोध हा कुठे ना कुठे उपयोगात येतोच आहे। म्हणजे काय तर एवढे जर प्रयोग त्याने जर करत राहिला नसता तर असा एखादा प्रयोग यशस्वी झाला नसता की बल्बचा शोध लागला असता। त्याच्यामुळे जर तुमच्या मुलाची शैक्षणिक बुद्धिमत्ता नसेल तर तो आयुष्यात काहीही करू शकत नाही, असं जे विचार आहे ते चुकीचं आहे। आणि माणसाने प्रयत्न करत राहणं, 99 प्रयोग जेव्हा आपले अयशस्वी होतात तेव्हाच 100वा प्रयोग यशस्वी होतो, असं कधीही होत नाही की डायरेक्ट आपला 100वा प्रयोग यशस्वी झाला असं कधीही न होता। जेव्हा 99 पायऱ्या जेव्हा आपण मागे बघतो तेव्हा हा आपण प्रयोग एवढा लांबवर आणलेला असतो की आपण सफलतेच्या सीडीवर चढलेला असतो। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।